श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। समर्पयामि नमस्करोमि। अद्य मुख्यमंत्री महोदयानां दीर्घायुष्य आरोग्यता प्राप्त्यर्थं श्री रुक्मिणी पांडुरंग देवता प्रीत्यर्थं पंचोपचार पूजनं च करिष्ये। हरिः ओम। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। नाना परिमल द्रव्यं च समर्पयामि। ज्योत्स्नापदे नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे। नाना परिमल द्रव्यं ग्रहाण परमेश्वर। वस्त्रोपवस्त्रार्थे वस्त्रोपवस्त्रार्थे प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामि। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। तुळशीत कंठ घालावा। माल्यादीनि सुगंधे विमालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। पुष्पमालांच समर्पयामि नमस्करोमि। नैवेद्यं समर्पयामि। नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिमेव चलं कुरु ईप्सितमेव। माननीय फडणवीस महोदयाः एतेषां वर्धापन दिन निमित्त तेषां दीर्घायु आरोग्यता प्राप्त्यर्थं श्री रुक्मिणी पांडुरंग देवता संत सज्जन देवतायाः कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थं सर्वेभ्यो देवेभ्यो कृते प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की सबके 28 विश्वासी शोभा ब्रह्मांडे रत्नाई दिसती शोभा पुंडलिका देवी ब्रह्मा देवा कर्मिका हे भीमा उद्धारी काका जय देव पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहीचा वल्लभा भावे जय देव तुळशी माळा गळा देवनी काठी आसे पितांबर कस्तुरी ललवाटी देव सुरवारा निवेदी करुणा हनुमंता सर्व पुरवाती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहीचा वल्लभा भावे जुगलागा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती हो साधू जन येती चंद्रभागे मध्ये स्नानाचे करते दर्शन माते होय मुक्ती विश्वासी नाम देव भावे उपासी जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहीचा वल्लभा भावे जुगलागा जय देव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे यांनी खरं तर विठ्ठलाचं दर्शन घेऊन साकडं घातलेलं आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। दादा, काय साकडं घातलेलं विठ्ठलाला? या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या निमित्ताने आम्ही महाआरतीचं आयोजन केलं आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना दीर्घायुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा ह्या सर्व पूर्ण हो आणि असंच अखंडपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा त्यांच्या हातून घडो अशा इच्छा आकांक्षा पांडुरंगाच्या चरणी आम्ही मागितल्या। त्यांचा वाढदिवस कशा पद्धतीने आपण साजरा करणार आहोत? काय आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलेले आहेत आणि त्यांच्याच वाढदिवसाच्या 55व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही 55,555 झाडाचा संकल्प आज निमित्तानं करतोय। औपचारिकता आज या निमित्तानं वृक्षाची काही लागवड करतोय आणि हा काही दिवसामध्ये 55,555 झाडाचा संकल्प या मतदारसंघामधला आम्ही पूर्ण करतोय। जर आज वाढदिवस आहेत, मुख्यमंत्री साहेब उद्याला येतात आपल्या मतदारसंघामध्ये, काय काय कार्यक्रम आहेत? आदरणीय देवेंद्रजी उद्या पंढरपूरमध्ये येतील, पांडुरंगाचं दर्शन घेतील, नामदेव पायरीवरती या ठिकाणी सर्व समाधी सोहळ्यामध्ये सहभागी होतील आणि सर्व समाजातील लोकांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी त्यांचे मनोगत व्यक्त करतील असा हा त्यांचा उद्याचा कार्यक्रम आहे। तर आपल्या मतदारसंघात महिन्याच्या आत यायला लागलेत, काय मागसाल आपल्या मतदारसंघासाठी? काय मागसाल? नक्कीच या मतदारसंघाचा विकास खूप, कारण या मतदारसंघामध्ये पाण्याचे विषय आहेत, रेल्वेचे विषय आहेत, स्वच्छतेचे विषय आहेत, असे अनेक विषय, रस्त्याचे विषय आहेत, अनेक विषय या आरोग्याच्या विषयी अनेक समस्या आहेत। तर या सगळ्या विषयाशी खरं म्हणजे नक्कीच त्यांनी भरभरून दिलेला आहे, मागच्या काळामध्ये भरभरून दिलेला आहे आणि एवढं होऊन सुद्धा अनेक गोष्टीची कमतरता
आजही भासते. नक्कीच या गोष्टीवरती वीज असेल, रस्ते असतील, रोजगार असेल, या सगळ्या गोष्टीवरती त्या ठिकाणी त्यांच्याकडे आम्ही मागितलंय. आणि काही काळापूर्वी या पंढरपूरमध्ये आपल्याला MIDCची स्थापना झाली आहे आणि त्या MIDC मध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मी त्या ठिकाणी साकडं गाठलंय की काही करून आपण दावोसला 15 लाख कोटीचे उद्योग आपण आणलेले आहेत, तर नक्कीच त्यातील एखादा उद्योग हा आमच्या पंढरपूरमध्ये द्यावा, जी आज देवभूमी आहे. आणि या देवभूमीचं जी सांप्रदायिक नगरी आहे, या नगरीचं उद्योग नगरीमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण नक्कीच पुढं बदल होईल. आणि आज जशी देवभूमी, संतभूमी आणि उद्योग नगरी या निमित्तानं ओळखली जाऊ. आता कॉरिडॉरचा विषय महाराष्ट्रात पूर्णपणे चर्चेचा विषय बनतोय. आता कॉरिडॉर बाधित लोकांचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा उद्याला काय मिलाप करून देणार आहेत का, समन्वय करून देणार आहेत का? नक्कीच त्याच्यावरती अजून कशा पद्धतीनं करायचं आहे हे आदरणीय देवेंद्रजींना आणि या ठिकाणी प्रशासनातील अधिकाऱ्यांना ह्याच्यावरती चर्चा चालू आहे. आणि मला नक्की खात्री आहे की आपल्या मंदिर परिसरातील असतील किंवा जे बाधित ज्यांची घरं असतील, ज्यांची दुकानं असतील किंवा काही त्या ठिकाणी मठ असतील, तर या सगळ्या लोकांच्या समस्या सुटल्याशिवाय मला खात्री आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी कुठलंही पाऊल उचलणार नाहीत. सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मनातील सगळ्या गोष्टी, लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण करून त्या ठिकाणी परत नंतरच देवेंद्रजी कामाला सुरुवात करतील. समाधान दादा अवताडे, विठ्ठल मंदिरातून जगजित डांगे, न्यूज 9 महाराष्ट्र.